नमस्कार यूट्यूब फॅमिली, जय शिवराय. कसे आहात सगळे? आय होप सगळे ठीक असाल. तर चला, आज तुम्हाला फक्त बटाटे दिसत आहे आणि बघा किती सारे बटाटे आहेत हे. तर आपण काय बनवणार आहोत? आता उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे आता वाळवणाचे पदार्थ चालू म्हणजे बनवण्याचं काम चालू केलंय मी आता. तर शनिवारी तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, व्हिडिओ टाकलेले होता मी की आमच्या म्हणजे जो आमच्या गावाचा बाजार असतो, आठवडी बाजार. तर बाजारामध्ये थोडे स्वस्त मिळतात बटाटे, त्यामुळे मी आज आणलेले आहे. तर चला, आपण सगळे जे ना मोठ्या मोठ्या साईजचे बटाटे ना आता पाण्यामध्ये टाकून ठेवू आणि थोड्या वेळानंतर दाखवते मी तुम्हाला पुढे काय करायचं. तर मी सगळे मोठ्या साईजचे बटाटे वेगळे करते आणि छोटे बाजूला करते, त्यापासून वेगळे पदार्थ बनवूया आपण. आम्ही बटाटे निवडतोय, विराज पण मदत करतोय मला, चालू आहे मोठे मोठे बटाटे निवडणं. तर मी दाखवते तुम्हाला पुढे. आम्ही मोठ्या साईजचे सगळे बटाटे वेगळे केलेले. आता यामध्ये आपण पाणी टाकून ठेवू आणि एक दीड तास ना पाण्यामध्ये राहून देऊ याला, म्हणजे ना याचे जे सिल्क वरचे सिल्क आहेत ना ते पटकन निघतील. आणि नंतर आपण त्याच्या चकल्या करणार आहोत गोल गोल मस्त. आणि हे जे छोटे आहेत ते वेगळे ठेवणार आहे मी आता, याचं वेगळं काहीतरी बनवा. बघत राहा पुढे पुढे तुम्ही, खूप छान छान पदार्थ बनवते मी. चला, तर तुम्ही बघू शकता, हे बघा आपण पूर्ण पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे याची पूर्ण माती वगैरे निघून जाईल, ते छिलके पण पटकन निघतील. त्यामुळे मी पाण्यात ठेवते. साधारणतः एक मी किती आणलेले होते पूर्ण बटाटे, 16 किलो आणलेले होते. तर हे 7-8 किलो असतीलच, कारण की मोठे वजनाला जड आहे ना, त्यामुळे आता याला आपण असंच राहून देऊया. मुलं ना याच्यामध्ये मोबाईल वगैरे आणून टाकतील, त्यामुळे मी झाकण ठेवून साईडला ठेवून देते. हे तर रात्री मी ते पूर्ण बटाट्यांचे वरचे जे साल असतात ते काढून आणि बारीक चकल्या करून, असं म्हणजे चकल्या करून ठेवलेलं होत्या रात्रभर. आणि ह्या पाण्यामध्ये ना त्रुटी टाकलेली होती, त्यामुळे व्हाईट खूप छान झालेत. बघू शकता तुम्ही, एकदम मस्त असे. तर मग मी आता ना एक ह्या साईडला पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. पाणी उकळलं का त्यामध्ये मीठ टाकून आणि ते आपण म्हणजे एक उकळी थोडंसं असं उकळून देऊ आणि उन्हात नेऊन वाळू घालू. खूप छान होतात, खूप मस्त पण लागतात आणि करायला पण खूप सोपे आहेत. चला, तर तुम्ही बघू सुरू 1 मिनिट थांबा, सुरू प्लीज. चला, तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपण हे सगळे चिप्स टाकून घेतलेले मी ना गरम पाण्यामध्ये उकळून आणि टाकलेले आहे. तर एवढे झालेले आहे बघा. आणखी बाकी आहे, जागा कमी पडले तर याच्यामध्येच ॲडजस्ट करते मी. आणि खूप छान लागतात, चवीला पण एकदम मस्त लागतात. आणि विशेष म्हणजे नवरात्रामध्ये आणि असं एकादशी वगैरे असल्यावर तर 2 टाइम फराळाचं जीवार येतं, त्यामुळे आपण हे एक टाइम खाऊ शकतो, छान लागतात. तर खूप छान पद्धतीने असे झालेले आहे. मी तुम्हाला वाळल्याच्या नंतर पण दाखवेल. एकदम सोपी आणि साधी पद्धत असल्यामुळे खूप फास्ट होतात. कसे वाटतंय बघा. लहान लहान मुलांनी टाकले, खूप जवळ अंतर सोडला त्यांनी, जागा पुरत नाही आता. आमची चिप्स टाकण्याची गँग, एवढी गँग होती चिप्स टाकायला. चला, तर तुम्ही बघू शकता, झालेले आहे आमचं टाकणं. चिप्स एवढे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. एवढे चिप्सचा राडा किती झाला होता, पूर्ण इथं पाणी सांडलेलं होतं मी ते, त्यामुळे खूप वाईट झालं होतं. हे आवरलं. एवढ्या चिप्सचा एवढा मोठा राडा बघा. हे मोठे पातेले, मोठं घमेले, हे भांडे, आणखी स्वयंपाक वगैरे बाकी आहे, मुलांची आंघोळ बाकी आहे आणि आपले एवढे बटाटे राहिलेले. आणखी याचं काहीतरी करूया. तर तुम्ही बघू शकताय आपले चिप्स
आज तयार झालेले, पण उद्याचे दिवस त्यांना ना ऊन द्यावा लागेल. जास्त वाळलेले नाहीये, एक ऊन देणार आहे. आणि ते पूर्ण ना 8 किलोचे होते, 8-9 किलोचे होते, तर ते एवढे झाले. आणि आणखीन एक ऊन दिलं का आणखी कमी होतील ते सुकून, कारण की थोडे ओढले ते. तर बघा किती छान झालेले, मस्त एकदम छान झालेले. चला तर मी आता तुम्हाला तळून दाखवते कसे झालेत. प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, व्हिडिओ पूर्ण बघत जा. चला तर तुम्ही बघू शकता, मी थोडेसे तुम्हाला तळून दाखवते. थोडेसे वळले बरं का ते आणखी, कारण की ते असं फुलत नाही, ते व्यवस्थित ओढले येते. पण मी थोडेसे तळून दाखवते फक्त. बघू शकता तुम्ही, छान झाले, मस्त झाले. थोडेसे ओढले, उद्याच दिवस त्यांना ऊन द्यावा लागणार आहे आणखी एक, तेव्हा चांगले वाळतील ते. एक उन्हाची आवश्यकता आणखी. मी तळण्यासाठी काढून ठेवलेले होते, पण ते नाही तळते मी आता, कारण की ना ओले ते आणखी. उद्याचं ऊन दिलं का मग छान वाळते. याच्यावर काहीतरी ओढणी वगैरे टाकावं लागेल. चवील छान झाले, एकदम मस्त झाले, खूप छान झाले. तर कसं झाला व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि माझे चिप्स पण कसे झाले ते पण नक्की कमेंट मध्ये कळवा मला. आणि लाईक करायला विसरू नका. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. चव छान आहे, मी खाऊन बघितलं, मस्त लागतंय, एकदम छान झालेले. या सगळ्यांनी खायला. चला बाय बाय सगळ्यांना. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. असाच नेहमी सपोर्ट करत राहा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.